यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे त्यासाठी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार 45 वर्षावरील व्यक्तीला लस घेणे गरजेचे असल्यामुळे 23 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालयात इंजेक्शन घेण्यासाठी तोबा गर्दी व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून आला। नेर ग्रामीण रुग्णालयाला मात्र 200 इंजेक्शन आलेत। हे इंजेक्शन घेण्यासाठी जवळपास ग्रामीण रुग्णालयामध्ये 400 वरील अनेक व्यक्ती लाईनमध्ये उभे होते। हे इंजेक्शन घेण्यासाठी अनेक वयस्कर नागरिक चक्क उन्हात उभे दिसून येत होते। कोविड लस घेण्यासाठी लाईनमध्ये नेर नगर परिषदेचे, नेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते। या लाईनमध्ये कुठेही सोशल डिस्टन्सिंग दिसून येत नव्हते। ग्रामीण रुग्णालयात सोशल डिस्टन्सिंग ठेवा असे सांगण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी त्या परिसरात दिसून येत नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून आला। यवतमाळ अमरावती महामार्ग तर नेर तहसीलचे तहसीलदार अमोल पवार, नायब तहसीलदार नरेंद्र थोटे, नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव, नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे रस्त्यावर भर उन्हात उभे राहून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करत असताना दिसून येत होते। या अंमलबजावणीमध्ये मास्क न लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली। तसेच यामध्ये वाहनांची तपासणी सुद्धा करण्यात आली। अनेकांना कोविड टेस्टसाठी बाजूच्याच नेर नगर परिषद प्राथमिक शाळेत पाठवले जात होते। प्रशासनाच्या या कडक कारवाईमुळे नेर शहरातील मुख्य रस्ते ओस पडलेले दिसून येत आहे। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।